कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या निर्माण चौक परिसरात रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालाय। त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंग, टॉप लाईन आणि गतिरोधकाचा अभाव यामुळे दररोज या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत। शहर आणि उपनगरांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यानं या चौकात नेहमीच वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते। खराब रस्ते आणि वाहतुकीच्या वर्दळीमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्यानं निर्माण चौक परिसर डार्क स्पॉट म्हणून ओळखला जाऊ लागलाय। या परिसरात दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी परिसरातील लोकांनी या अगोदर अनेकदा आंदोलनही केली आहेत। तरी देखील प्रशासनानं याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून होतोय। या परिसरात गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंगची सोय व्हावी आणि या चौकात CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत, तसंच शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुकीचं योग्य नियोजन व्हावं यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होतीये। संभाजीनगर येथील निर्माण चौक सध्या अत्यंत धोकादायक बनलेला आहे। या ठिकाणी दररोज छोटे मोठे अपघात होत असतात। गेल्या वर्षी एक इथं STच्या खाली एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। आम्ही वेळोवेळी येथील नागरिक प्रशासनाला पत्रव्यवहार करतो, या ठिकाणी आंदोलनही झालीत, तरी देखील याकडे दुर्लक्ष होत आहेत। शहर व उपनगराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे, त्यामुळे वाहतुकीची वर्दळ या ठिकाणी दररोज असते। दररोज छोटे मोठे अपघाताचे सत्र या ठिकाणी सुरूच असते। या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, स्पॉटलाईट व वाहतूक नियंत्रण पोलिसाची सध्या गरज आहे। तरी संबंधित अधिकाऱ्याने यावर त्वरित उपाययोजना करावी। महिला आणि मुलांना इथून जाण्यासाठी फार अडचण होते। वाहनांची फार वर्दळ आहे, मोठी अवजड वाहने पण इथून जात असतात। ज्येष्ठ नागरिकांना तर इथून काही जाताच येत नाही, त्यामुळं सगळेजण जीव मुठीत घेऊन इथून रहदारी करतात, शाळेला जातात, क्लासला जातात, भाजी मंडई आहे, इथून गावात जावं लागतं। हा एकमेव रस्ता आहे, तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी।